त्या वाडीपासून एक घर जवळजवळ 300 मीटरवर आहे आणि तो सगळ्या राजकारणाचा करता कविता आहे. त्यानं 2004ला मला विरोध केला होता, 2009ला विरोध केला होता, 2014ला विरोध केला होता, 2019ला विरोध केला होता. तो माणूस मुंबईला राहतो आणि राजकारणाच्या वेळी माझ्या विरोधात तिथं काम करत आहे. ग्रामपंचायत माझ्या ताब्यात होती. आमच्या लोकांनी मासिक सभेचा ठराव घातला आणि ठराव घातला की त्याला पाणी द्यायचं नाही. पाणी द्यायचं नाही मला ग्रामसेवकाने हे सांगितलं. मी त्या सरपंचाचा राजीनामा घेतला. तो माझ्या विरोधातला आहे, त्याच्याबरोबर काय निस्तारायचं माझं मी बघेन. तो राजकीय आखाडा आहे. राजकीय आखाड्यामध्ये लोकशाहीमध्ये कोण कोणाच्या विरोधामध्ये जातात हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण पाणी न देण्याचं पाप तुम्ही केलेलं आहे म्हणून दुसऱ्या दिवशी मी राजीनामा घेतला होता आणि सरपंचाला घरी बसवलं होतं. शेवटी कुठंतरी ही भूमिका आपण सगळ्या अधिकाऱ्यांनी पण घेतली पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण राजकारण करणार असू, प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारणाचा स्पर्श करून लोकांना छळणार असू तर खरोखरच हे योग्य नाही. मग असे इनामदार साहेब इथं आहेत की गेले मला माहीत नाही. ते म्हणाले आता भविष्यामध्ये जनता दरबार बंद व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. जनता दरबार जर बंद झाले तर त्यांचं कोणाचं जे घर पडतं असे अनेक घरं पडतील. त्याच्यामुळे जनता दरबार हा तुम्हाला न्याय देण्यासाठी आहे, माझं अस्तित्व मोठं करण्यासाठी नाही किंवा अन्य कोणाचं अस्तित्व मोठं करण्यासाठी नाही, तर या जनतेला न्याय देण्यासाठी आहे. आणि म्हणून काय लांजा, राजापूर, रत्नागिरी आणि संगमेश्वरपुरता हा जनता दरबार नाही. हा मंडणगडला देखील जनता दरबार होणार आहे, हा चिपळूणला देखील होणार आहे. मग अशी गाळाचा कोणीतरी विषय सांगितला, कोदवली नदीचा गाळ काढला पाहिजे. आज इथं येत असताना कालच 50 लाख रुपये ते गाळ काढण्याच्या डिझेलसाठी मी मंजूर केले आणि तिथनंच नाना पाटेकरांना फोन करून सांगितलं की नाम फाउंडेशन मार्फत पाऊस कमी झाल्यानंतर कोदवली आणि अर्जुना नदीचे गाळ हे काढले गेले पाहिजेत. हे कालच मी निर्देश देऊन आज या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिलो. त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या नक्की व्यथा काय आहे. मग अशी पाचलच्या सरपंचांनी सांगितलं आज फार मोठी पाचल ही ग्रामपंचायत आहे. त्या ग्रामपंचायतीमध्ये फार मोठा आठवडा बाजार भरतो आणि मग त्या आठवडा बाजाराला शेड पाहिजे असेल तर ते मग कुठच्या पक्षाचे आहे हे न बघता तिथं 25 लाखाची शेड देण्याचा निर्णय आज मी हा घेतला म्हणून या जनता दरबारचा फायदा आहे. मग अशी बारसूच्या बाबतीमध्ये कुर्ले साहेब आपण या ठिकाणी विषय काढला. आता सॉईल टेस्टिंग तुम्ही असं सांगितलं की तुम्हाला टीव्हीवर जसं येतं की उदय सामंत दिल्लीला निघाले सूत्र, तसं तुम्हाला सूत्रांकडनं माहिती मिळालेली आहे की सॉईल टेस्टिंग निगेटिव्ह आहे. तर मॅडम आपला प्रश्नच संपला. सॉईल टेस्टिंग जर निगेटिव्ह आहे हा तुम्हाला निर्णय माहिती आहे तर तुमच्या बाजूने निर्णय झालेला आहे. पण त्याच्यातला मतितार्थ मी असं समजतो की राजापूरमध्ये प्रकल्प येत असतील, रत्नागिरीमध्ये येत असतील किंवा अन्य कुठे येत असतील तिथं इन्व्हेस्टर लोकांची मोनोपोली तोडली पाहिजे. तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे. पण त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी देखील पुढाकार घेतला पाहिजे. शेतकऱ्यांमध्ये देखील अवेअरनेस आला पाहिजे. शेतकऱ्यांनी देखील इन्व्हेस्टरला सांगितलं पाहिजे, शर्मा वर्मा मिश्रा कोण असेल त्याला, की आम्ही तुला जमीन देणार नाही. तुला जिथं जमीन घ्यायची तुझ्या राज्यामध्ये जाऊन घे. आम्ही जर सरकारला जमीन विकणार असू तर आम्ही 4 पटीच्या दरात विकू, आम्ही तुला जमीन विकणार नाही. ही भूमिका देखील आपल्या शेतकऱ्यांनी ठामपणाने घेतली पाहिजे. आज आंदोलनं झाल्यानंतर किंवा आपल्यासारख्याने जनजागृती केल्यानंतर लोकांना असं कळतं की हा आम्ही 10 वर्षापूर्वी 5 लाखांना एकर दिली, 5 लाखांना हेक्टर दिली. ज्यावेळी सरकार त्याचा रेट 75 लाख रुपये करतो त्यावेळी आपले डोळे उघडतात की आपण दिलेली जमीन ही नाममात्र दरानं दिलेली आहे. मग याच्यामध्ये सरपंचांनी देखील पुढाकार घेतला पाहिजे. सरपंचांनी ग्रामसभांमधनं सांगितलं पाहिजे की जर प्रकल्प आले, जर MIDC आली तर तुम्ही तुमची जागा इन्व्हेस्टरला विकू नका. हे सगळंच काय सरकारचं काम नाही, सगळंच काय सरकार करू शकत नाही. ह्याच्यासाठी आपण देखील पुढाकार घेतला पाहिजे. आणि मी राजापूरमध्ये जाहीरपणानं सांगतो की कुठचीही जबरदस्ती करून कुठचाही प्रकल्प होणार नाही महाराष्ट्रातला. तो रिफायनरी असू दे, तो रत्नागिरीचा आता माझ्याकडे आलेलं क्लस्टर असू दे, माझ्याकडे येणारा कोका कोलाचा प्रकल्प असू दे, रत्नागिरीमध्ये येणारी ओशन युनिव्हर्सिटी असू दे, कुठेही शेतकऱ्यांवर लादली जाणार नाही. जर शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका असतील, शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही उणिवा असतील तर त्या सगळ्या शासन दूर करेल ही सरकारची आमची प्रामाणिकपणाची भूमिका आहे. त्याच्यामुळे जबरदस्ती करून कोणाला तरी त्रास देऊन आम्हाला आणायचं आहे म्हणून आणून अशा पद्धतीची शासनाची भूमिका नाही. हे रेकॉर्डवर मी उद्योगमंत्री म्हणून मी सांगतोय. आणि म्हणून जे काही गैरसमज असतील ते दूर केले जातील. आपल्याला हे देखील माहिती आहे मी कसलाच बोर्लीसर राग ठेवत नाही. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. याच राजापूर तालुक्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की उदय सामंतला जाळून टाकू. उदय सामंत इकडे फिरला तर रॉकेल उतरून पेटून देऊ. मी कधीच राग केला नाही.
मी त्याचा अर्थ असा दिला की एवढा संवेदनशील भावना या लोकांच्या आहेत, एवढा उद्रेक या लोकांचा आहे आणि म्हणून या लोकांचं ऐकून घेऊनच पुढे आपण गेलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका पालकमंत्री या नात्यानं माझी आहे. आजही सॉईल टेस्टिंगचा रिपोर्ट काय आला आहे हे उद्योगमंत्री म्हणून मला माहिती नाही, परंतु एक मात्र नक्की आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये दांडगाई करून, पोलिसांच्या बळाचा वापर करून किंवा तुम्हाला त्रास देऊन कुठेही प्रकल्प आणण्याचा शासनाचा हेतू नाही. तुम्हाला विश्वासात घेऊ, 100 गैरसमज झाले असेल तर 1000 वेळा तुमच्यावर बसू, परंतु कोणालाही आकाश ठेवून त्रास देण्याची भूमिका नाही. मला तर परवा कोणीतरी येऊन सांगितलं, मेडिकल साहेब तुम्ही मुंबईला मला काही लोक भेटले होते प्रकल्पग्रस्तांमध्ये. मला त्यांनी सांगितलं साहेब त्यावेळी काही अनावश्यक गुन्हे दाखल झालेत असं आमचं मत आहे. स्वतः त्या लोकांना घेऊन मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो. मी देवेंद्रजींशी चर्चा केली आणि देवेंद्रजींनी देखील सांगितलं की अनावश्यक आणि आंदोलनाचे जर गुन्हे असतील तर ते देखील रिफायनरीच्या आंदोलकांवरचे मागे घेतले पाहिजेत. ही आमची सरकारची भूमिका आहे. आम्हाला कुठेही दांडगाई करून, आम्हाला कुठेही कोणाला त्रास देऊन आमचं अस्तित्व निर्माण करण्याची. आता ते रुग्णालयासाठी मंजुरी केलं म्हणजे काय माझ्या हातामध्ये जादूची काडी नाही की तिकडे गेली, फिरवले आणि तिथं इस्पितळ उभं राहिलं. पण त्याच्या अगोदर नक्कीच ग्रामीण रुग्णालय असेल, PSC सेंटर्स असतील, इथल्या देखील ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आम्ही करू. आणि आता इथं जी शंका आपण या ठिकाणी व्यक्त केली की आपल्या ग्रामीण रुग्णालयाला ही हायवेवरचं ग्रामीण रुग्णालय असल्यामुळं ICU ॲम्ब्युलन्सची गरज आहे. मी आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी जाहीर करतो ही सुविधा राजापूर तालुक्यामध्ये असावी यासाठी या ॲम्ब्युलन्सला आजच्या आज मंजुरी दिली जाईल आणि त्याच्यासाठी जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे मंजूर केले जातील. पण हे सगळं करत असताना आपल्या सगळ्यांची देखील जबाबदारी आहे. मगाशी कोणीतरी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही त्रुटी आहे, त्याच्यामध्ये जन्मतारीख चुकलेली असल्यामुळे त्याचा फायदा मिळत नाही. मला अधिकारी वर्गाला विशेषतः आवडेल तुम्हाला देखील एक सूचना करायची आहे की तुम्ही आदेश दिल्यानंतरच देखील आधार केंद्र किंवा सेतू केंद्र अशा पद्धतीनं भूमिका घेत असेल तर मला असं वाटतं की त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आपण मुख्यमंत्र्यांनी आणलेली योजना कदाचित राबवू नये, कदाचित यशस्वी होऊ नये असं कोणाचं षडयंत्र आहे का याची देखील चौकशी आपण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून माइंडकर साहेब मला आपल्याला पालकमंत्री म्हणून सूचना करायची आहे की जेवढे जिल्ह्यामधले सेतूचे ऑफिसेस आहेत, जेवढे जिल्ह्यामधले ते आधार केंद्र आहे, इथं खरोखरच जर नागरिकांच्या तक्रारी असतील आणि कागदपत्र असताना देखील हे फॉर्म भरून घेतले गेले नसतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. मी ज्यावेळी ह्या योजनेचा शुभारंभ केला, आज अनेक महिला भगिनी इथे आहेत म्हणून सांगतो, ते पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले होते की माझ्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये देत असताना कोण जर याच्यामध्ये भ्रष्टाचार करणार असेल तर त्याच्यावर नुसती कारवाई नाही, त्या माणसाला जेलमध्ये टाकलं पाहिजे अशी पालकमंत्री या नात्यानं माझी भूमिका होती. आणि सरकारने करून दाखवलं. नुसतं सरकार बोलून गप्प बसलं नाही तर अहमदनगरमध्ये जो प्रसंग घडला, अमरावतीमध्ये जो प्रसंग घडला, माइंडकर साहेब तुमच्या पोलीस खात्यानं 24 तासामध्ये त्यांना अटक केलं आणि आजही ते जेलमध्ये अजून बाहेर आलेले नाही. आणि ती प्रथा आणि परंपरा आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला नाही, परंतु आपल्या कोकणातला आंबा देखील आपल्याला माहिती आहे. आपल्या आडीमध्ये एखादा जर नासका आंबा असेल तर तो नासका आंबा बाकीची सगळी आडी नासवतो हा आपला अनुभव आहे. आणि म्हणून या योजनेला बदनाम करण्यासाठी कोण जर षडयंत्र खेळत असेल आणि कोणतरी दबाव आणून त्या महिलांना ते पैसे मिळणार नाही आणि मग शासन बदनाम होईल अशा पद्धतीचं कोण जर षडयंत्र आखत असेल तर त्याच्यावर नक्की कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ही पालकमंत्र्यांना माझी सूचना आहे. आज अनेक लोकांनी साखवांचे प्रश्न मांडले, अनेक लोकांनी या ठिकाणी आरोग्याचे प्रश्न मांडले, अनेक लोकांनी वैयक्तिक या ठिकाणी प्रश्न मांडले. सगळे प्रश्न काय एका बैठकीमध्ये सुटतील असं मला वाटत नाही. जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर हा राजापूरमधला माझा दुसरा जनता दरबार आहे. आचारसंहितेच्या अगोदर पहिला झाला होता, हा दुसरा जनता दरबार आहे. आणि या जनता दरबारमध्ये माझी भूमिकाही स्पष्ट आहे. या जनता दरबारमध्ये कोण कुठचा सरपंच कुठच्या पक्षाचा आहे ह्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना जो सरपंच ज्या पक्षाचा असेल त्या ग्रामपंचायतीमध्ये देखील सरकारच्या माध्यमातून कुठच्याही परिस्थितीमध्ये विकास कामं झाली पाहिजे ही आमची प्रामाणिकपणाची भूमिका आहे. आणि म्हणून अधिकाऱ्यांना मला सांगायचं आहे, कोण जर राजकीय दबाव आणत असेल तर तो राजकीय दबाव झुगारून देऊन पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजेत, आरोग्याचे प्रश्न सुटले पाहिजेत, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, नगरपालिकेचे प्रश्न सुटले पाहिजेत, हे सगळे प्रश्न सुटले पाहिजेत. मगाशी कदाचित आपल्याला
कुणाला राग आला असेल की मी त्या घराच्या बाबतीमध्ये काही माझं परखड मत व्यक्त केलं. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात रत्नागिरीच्या मतदारसंघातून झाली असेल, पण तो गाव देखील फार छोटा आहे. त्याच्यामुळे छोट्या गावातल्या लोकांच्या समस्या काय असतात, किती लोक आडमुठं धोरण घेऊन लोकांना छळत असतात, हा अनुभव मी देखील अनुभवलेला आहे. आणि म्हणून एखाद्याचं घर बांधत असताना भले त्याच्याकडनं चूक झाली असेल, परंतु त्याला घरातनंच बाहेर काढायचं, त्याला देशोकाठीला लावायचं, अशा पद्धतीची जर प्रवृत्ती असेल आणि त्यांना जर अधिकारी समर्थन करत असतील, तर जो घडवतोय त्याच्यावर मी कारवाई करणार नाही, मी अधिकाऱ्यांवर कारवाई करेन, याची देखील नोंद अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. मग अशी कोणी पाण्याचा प्रश्न सांगितला, मग काय सरपंच म्हणजे सरपंचांबद्दल मला नितांत आदर आहे, ग्रामपंचायतीच्या सदस्यांबद्दल आदर आहे, परंतु खुर्चीत बसल्यानंतर एखाद्यानं जर मत आपल्याला दिलेलं नसेल तर त्याला पाणी द्यायचे नाही, ही विकृती आहे. आणि म्हणून व्हिडिओला मला सूचना करायची आहे की तुम्हाला देखील एक फार मोठा अधिकार आहे. मला तर असं वाटतं की फार मोठा नाही, अनन्यसाधारण असे अधिकार तुम्हाला तालुक्याच्या स्तरावर दिलेले आहेत. मग असं असताना पाणी मिळू शकत नाही, हे भविष्याच्या कालावधीमध्ये मला चालणार नाही. राजापूरकर जनतेला मला हीच विनंती करायची आहे की आपण विकास कामं करत असताना आपण देखील थोडं सतर्क असलं पाहिजे. मग असे कुणीतरी सांगितलं की रस्ता झाला, खडबडीत झाला, कुठेतरी शेवाळा आलेला आहे, कुठच्या तरी इमारतीला शेवाळा आलेला आहे, या सगळ्यांची जबाबदारी आपली देखील आहे. मी मगाशी आमच्या त्या मॅडमचं कौतुक एवढ्यासाठीच केलं, मला नंतर वाटायला लागलं की त्याला आता जिल्हा परिषद गटाचं तिकीट दिलं तर जिल्हा परिषद सदस्य होते, कारण त्या प्रत्येक मुद्द्यावर बोलत होत्या, त्या महावितरणवर बोलत होत्या, त्या तुमच्या एस टीवर बोलत होत्या, त्यांना अतिशय चांगली माहिती आहे. पण हा जनता दरबार एवढ्यासाठीच आहे. कोणीतरी मगाशी सांगितलं की जनता दरबार बंद झाला पाहिजे. जनता दरबार जर बंद झाला तर अशा लोकांना भविष्यामध्ये बोलता येणार नाही, त्यांची मुस्कटदाबी होईल. म्हणूनच हा जनता दरबार अधिकाऱ्यांना घेऊन मी अतिशय चांगल्या पद्धतीनं 2014 पासून सुरू केलेला आहे. 2013, 14, 15 देखील या जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो. मध्ये मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो, त्यावेळी देखील जनता दरबार मी करायचो, त्यावेळी देखील राजापूरमध्ये येऊन गेलेलो आहे. आणि आता उद्योग मंत्री झाल्यानंतर पुन्हा एकदा या जनता दरबारला आचारसंहिता लागेपर्यंत सुरुवात केली. मध्ये एक बातमी वाचली की रिफायनरीच्या प्रकल्पाला ताकद देण्यासाठी राजापूरमध्ये नवीन MIDC घोषित केली. कोणी केली, कशासाठी केली, त्याच्यानं रिफायनरीचा काय संबंध आहे? त्या MIDCचा आणि रिफायनरीचा काडीमात्रही संबंध नाही. रिफायनरीचा विषय वेगळा आहे, त्या MIDCचा विषय वेगळा. त्या MIDCमध्ये प्रदूषण विरहित इथल्या राजापूरकरांच्या मुलांना रोजगार मिळावा यासाठी तिथं प्रकल्प आपण आणतोय आणि तो देखील 3 ते 4 महिन्यामध्ये आणण्याचा आपण निर्णय घेतलेला. परंतु काही लोकांची प्रवृत्ती बघा कशी आहे. एकीकडे मला काही लोकांचं राजकारणच कळलेलं नाही. एकीकडे काही लोक त्या रिफायनरीचं समर्थन करतात, एकीकडे काही लोक त्या रिफायनरीचा विरोध करतात. मलाच कळत नाही नक्की काय चाललेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीतनं आपण देखील समजून घेतलं पाहिजे की राजकीय आखाडे निर्माण करून राजकीय डाव किती आहे. त्याच्यामुळे रिफायनरी असेल किंवा नवीन झालेली MIDC असेल, नवीन MIDCचा विषयच वेगळा, त्याचा रिफायनरीचा काडीमात्रही संबंध नाही. रिफायनरीचा कोण इकोसिस्टीम तिथे येणार नाही, तिथं कोणाची कॉलनी होणार नाही, तिथं अजून कोणाचं काय होणार नाही. रिफायनरीचा विषय हा स्वतंत्र विषय आहे. परंतु जी नवीन MIDC जाहीर केलेली आहे ती फक्त आणि फक्त राजापूरकरांसाठी जाहीर केलेली आहे. राजापूरकरांच्या घरामध्ये रोजगार मिळावा, जे चाकरमानी मुंबईला जातात ते राजापूरमध्येच राहावेत आणि त्यांच्या हाताला काम मिळावं यासाठी प्रदूषण विरहित कारखाने आणण्यासाठी त्या MIDCची आम्ही निर्मिती केली. आणि म्हणून काही शंका कुशंका असतात त्या दूर झाल्या पाहिजे. आणि शंका कुशंका दूर करताना प्रामाणिक भावना असली पाहिजे. नंतर शंका दूर झाल्यानंतर देखील समोर दूर होते, पण नंतर मागं गेल्यानंतर ती शंका तशीच राहते, कारण त्या शंकेला राजकीय वास असतो, राजकीय स्पर्श असतो. त्याच्यामुळे राजकीय स्पर्श न करता आपण जर एकत्र येऊन तालुक्याचा विकास केला, एकत्र येऊन जर तालुक्याच्या विकासासाठी रणनीती आखली, तर हा राजापूर तालुका जो आज विकासात्मक मागं राहिलेला आहे, हा या जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा तालुका बनवण्याशिवाय हा पालकमंत्री गप्प बसणार नाही, हा शब्द द्यायला गेला राजापूर. आज देखील बघा इथे DPOमुळे तुम्ही सांगाल ते काम मी मंजूर करतो आणि नुसतं सांगितलं म्हणजे तुमचं समाधान झालं नाही. माझं कार्यालय त्याचा आढावा घेतलं आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये जी कामं 2-4 कोटी रुपयाची आज मी मंजूर केली त्या सगळ्याची